टेलिकॉल सेंटरकडून महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ, खंडणी विरोधी पथकाने केली कारवाई। खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराने मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे। तसेच ग्राहकांच्या नावाने सिम कार्ड काढून फसवणूक करणाऱ्या VI कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आले। चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 632/2024 भारतीय दंडवी कलम 504, 506, 509, 420, 34 प्रमाणे दिनांक 2 जुलै रोजी दाखल करण्यात आला होता। फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात होती, तसेच अश्लील भाषेत बोलून त्यांना त्रास दिला जात होता। तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश हरेश सुतारे वय वर्ष 34 याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचं सांगितलं। या प्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स अंधेरी पश्चिम येथील VI कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार दुबे वय वर्ष 33 याला चौकशी केली असता त्याने ग्राहकांच्या नावाने सिम कार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचं सांगितलं। त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल येथे छापा टाकून कॉल सेंटरचे मालक शुभम कालीचरण ओझा आणि टेलिकॉलर अमित मंगला पाठक यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींनी फिर्यादीला कोणतेही कर्ज घेतले नसतानाही त्रास दिला आहे। आरोपीकडून कॅम्प्युटरमधील 4 SSD हार्ड डिस्क, एक GSM गेटवे, एक टिपिलिंग कंपनीचा 24 पोर्ट स्विच, एक राउटर, 3 मोबाईल असे एकूण 77,300 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास सहपोलीस निरीक्षक सुनील तारमळे, खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर करतायत। ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असं आवाहन शिवराज पाटील यांनी केलं आहे। दिनांक 2 जुलै 2024 रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल झाली। अँटी एक्स्टॉर्शन सेल गुन्हे शाखा ठाणे इथे एक कंप्लेंट आहे। त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ आणि अश्लील भाषेमध्ये बोललेला अननोन फोनवरून एका व्यक्तीनं शिवीगाळ केली होती। त्या अनुषंगानं अँटी एक्स्टॉर्शन सेलचे सिनियर PI मालोजी शिंदे साहेब, क्राईम PI वनिता पाटील मॅडम, PI टरमाळे साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला 632/24, 504, 506, 509, 420 याच्यामध्ये आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंट कडून इश्यू झालेला आहे। राहुल दुबे नावाचा व्होडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्याच्याकडून सिम इश्यू झालेला आहे। त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे 25 सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भाईंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते 25 सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगस सिम आहेत। त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम ओझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं। तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात। याच्यामध्ये स्लाइस फायनान्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून हे आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी व्होडाफोन इंडियाला सिम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने, परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती। त्यामुळे यांनी ह्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस 25 सिम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिवीगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे। अतिशय चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढे याच्यामध्ये ह्या ज्या फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगाने लीगल आम्ही माहिती घेत आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे। तर याच्यामध्ये पुढे तपास चालू राहील आणि जशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात येईल। चलो, ज्या अनधिकृत रिकव्हरी करणाऱ्या गुन्ह्याला आपण करतो त्यांच्यावर काय करतो?
रिकव्हरी करण्यासाठी आउटसोर्स करणं हे ठीक आहे, परंतु त्याचा मिसयूज करून असं नागरिकांना त्रास देणं हे निश्चित स्वरूपामध्ये ही इलिगल गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कायदेशीर नागरिकांचे हक्क आहेत त्या अनुषंगानं नागरिक पोलिसांच्याकडे दाद मागू शकते, बँकांकडे दाद मागू शकते. अशा पद्धतीनं अर्वाच्य शिवीगाळ करणं आणि अश्लील बोलणं हे रिकव्हरी एजंटना कुठल्याही प्रकारे त्यांना अलाव नाहीये. तर नागरिकांना मी हेच सांगेन की अशा पद्धतीच्या तक्रार असतील तर आपण निश्चित स्वरूपामध्ये पोलिसांच्याकडे आपण तक्रार नोंदवावी किंवा कन्सर्न बँकेमध्ये ही याची तक्रार आपण नोंदवावी. बँकेवर कारवाई कधी होतं थर्ड पार्टीला ऍक्सेस आहे तर पर्सनल डेटा जो एजंटना शेअर केला जातो बँकेकडनं निगेटिव्ह आहे का नाही, निश्चित मी आपल्याला अगोदरही सांगितलं की याच्यामध्ये लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत, आरबीआयच्या गाईडलाईन्स काय आहेत, डेटा आपण कुणाकुणाला बँका देऊ शकतात आणि अशा पद्धतीने रिकव्हरी एजंटना डेटा कितपत दिला जातो आणि कितपत लिगल आहे प्रोव्हिजन्स त्या चेक करू आणि जर त्याच्यामध्ये काही इलिगल आढळलं तर निश्चित या बँकेंना आम्ही लिगली याच्यामध्ये आम्ही नोटिसेस इश्यू करू.